नमस्ते। श्री बालाजी बहुउद्देश्य शिक्षण संस्था द्वारा संचालित गुरुकुल सीबीएसई और भास्करवार पब्लिक स्कूल की अभूतपूर्व सफलता के बाद अब दिग्गज शहरवासियों की सेवा में डॉक्टर विवेक भास्करवार जी की मार्गदर्शन में प्रस्तुत किया जा रहा है एक और प्रतिष्ठित शिक्षण संस्थान चाणक्य इंटरनेशनल स्कूल। शिक्षा में उत्कृष्टता और बेहतरीन सुविधाओं के साथ 2025-26 के लिए प्रवेश शुरू हो चुके हैं। नमस्कार, मी सुरेश चिरडे। आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। दिग्रस येथे शेकडो गुणवंत विद्यार्थ्यांचा नामदार संजय राठोड यांच्या हस्ते झाला सत्कार। आज दिनांक 20 जून रोजी दिग्रस येथील अंशमंगलम येथे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांच्या हस्ते वर्ग 10वी व 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा संपन्न झाला। आज दिग्रस येथे दरवर्षीप्रमाणे 10वी व 12वी 75% पेक्षा जास्त गुण घेणाऱ्या 500 पेक्षा अधिक गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा कौतुक सोहळ्याला उपस्थित राहून नामदार संजय राठोड यांनी त्यांचा यथोचित सत्कार करून सन्मान केला। तसेच त्यांच्याशी संवाद सुद्धा साधला। नामदार संजय राठोड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले की आज कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर मेहनतीला पर्याय नाही, सातत्य ठेवणे गरजेचे आहे। यश नशिबाने नव्हे तर सातत्यपूर्ण प्रयत्नाने मिळते। आपण हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की यशाच्या मागे अपयश लपलेले असते। गुणवंत विद्यार्थीही काही इतर बाबीमध्ये अनेकदा अपयशी झाले असतील, पण त्यांनी हार मानली नाही। प्रत्येक अपयश एक शिकवण देत असते, त्याचा स्वीकार करायला पाहिजे। नामदार संजय राठोड यांनी पुढे म्हटले की थॉमस एडिसनने 1000 वेळापेक्षा अपयश आल्यानंतर बल्ब शोधून काढला। अपयशाने ते खचले नाही, सातत्याने अपयशावर मात करीत त्यांनी यशाला गवसणी घातली आणि बल्बचा शोध लावला। त्यामुळे आपल्या अंगी नेहमी नम्रता आणि मूल्यांचा आधार असावा जो यशासाठी महत्वाचा असतो। आज आपण जे आहोत ते शिक्षक, आपले आई वडील म्हणजेच पालक आणि त्या समाजाच्या योगदानामुळे आहोत, याची सुद्धा संजय राठोड यांनी जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली। एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे की आपल्या यशामध्ये अनेकांचे हात असतात, त्यामुळे मदत करणाऱ्यांना, प्रोत्साहन देणाऱ्यांना कधी विसरू नका। नेहमी मीच्या जागी आपण ही भावना ठेवण्याचे नामदार संजय राठोड यांनी विद्यार्थ्यांना सांगितले। जीवनात एक उद्दिष्ट ठेवा आणि त्यानुसार पुढे जा। तुम्हाला मिळालेले यश व आजचा सत्कार म्हणजे तुमच्या पुढील प्रवासाची सुरुवात आहे। स्वप्न उराशी बाळगून प्रामाणिक प्रयत्न करत राहा, तुमचा भविष्यकाळ नक्कीच उज्ज्वल राहील हे मी जबाबदारीने सांगतो। डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणतात, स्वप्न तेच बघा जे तुम्हाला झोपू देत नाहीत। म्हणून प्रत्येकाने आपली क्षमता ओळखून स्वप्न साकार करण्यावर भर द्यावा, असे सुद्धा नामदार संजय राठोड यांनी विद्यार्थ्यांना म्हटले। जगात कोणीही तुमच्यावर विश्वास ठेवो ना ठेवो, पण तुम्ही स्वतःवर ठेवलेला विश्वासच निर्णायक ठरतो। आपण केवळ यशस्वी नव्हे तर इतरांसाठी उपयोगी असायला हवे, म्हणून आपल्या ज्ञानाचा उपयोग इतरांसाठी करा। त्यामुळे तुम्ही अधिक समृद्ध व्हाल। तुम्हा सर्वांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा, नामदार संजय राठोड यांनी विद्यार्थ्यांना दिला। यावेळी डॉक्टर BN स्वामी, IFS पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे, शिवसेना माजी जिल्हा प्रमुख पराग पिंगळे, शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख वैशालीताई मसाळ, सुधीर देशमुख, राजकुमार वानखडे, उत्तम राव ठावकर, डॉक्टर संदीप दुधे, मिलिंद मानकर, बाबूसिंग जाधव, अरुण राठोड, प्रेम राठोड, डॉक्टर मनोज टेवरे, संजीव चोपडे, दिवाकर राठोड, यादव गावंडे, यादव पवार, जॉकी राठोड, गायक श्रीकांत टकले, संजीवनीताई शेरे, वर्षाताई निगोड, दुर्गाताई दुधे, माधुरीताई महल्ले, प्रवीणीताई आस्वार, शीतलताई उदगीर, संगीताताई वानखेडे आदीसह विद्यार्थी व पालक नागरिक मोठ्या संख्येने यावेळी कार्यक्रमाला उपस्थित होते।
आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.